नमस्कार मैत्रिणींनो, यम ह्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवणार आहेत खारे फुटाणे. तर खारे फुटाणे बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहे 1 वाटी हरभरे. आणि हे तुम्ही कोणतेसुद्धा हरभरे घेऊ शकता. याच्यात फक्त आपल्याला मोठे हरभरे घ्यायचे आहेत आणि 1 वाटी मीठ. तर आपल्याला काय करायचे, आता हे हरभरे आपल्याला एका पाण्यात टाकायचे. तर इथं आपल्याला हे हरभरे पाण्यात टाकून घ्यायचे. तर हे हरभरे आपल्याला एक तर अर्धा मिनिट आपल्याला हे हरभरे भिजून घ्यायचे. असेच तोपर्यंत आपण इथं मी गॅस चालू केलेला आहे. तर आपल्याला इथं गरम करायला मीठ टाकायचे. तर हे मीठ मी पहिलं खारे शेंगदाण्याला वापरलेलं आहे. मस्त असं आपल्याला आता मीठ गरम करून घ्यायचे. आता हे हरभरे भिजून आपल्याला 1 मिनिट झालेले. आता आपण हे हरभरे एका पातेल्यात काढून घेऊ. आता आपल्याला हे हरभरे असे सुकून द्यायचे. तोपर्यंत आपलं मीठ गरम होतंय. असे पसरून घ्यायचे या चांगल्यामध्ये. आता इथं आपले हरभरे सुकून झालेले आहेत आणि आपलं मस्त असं मीठ सुद्धा गरम झालेलं आहे. आता आपल्याला याच्यात हरभरे सोडायचे. तर मी इथं हरभरे सोडते आणि मीठ चांगलं गरम होऊन द्यायचं, जेणेकरून आपल्या फुटाणे चांगले तयार होतात. आणि जर मीठ गरम नाही झालं तर आपले फुटाणे फुटत नाहीत मग. आणि याला सतत असं हलीत राहायचं, कारण करपत नाहीत. करपले तर ते फुटाणे खायला चांगले लागत नाही. छान असे आपल्याला याला मस्त असे फुटाणे तयार करायचे. आणि याला सतत हलीत राहायचं. आता बघा आपल्या फुटाण्याला कशा अशा चिरा पडायला लागल्यात. आणि बघा असे तडतड वाजायले तर. आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फुटाणे हे करून घ्यायचे. बघा कसे फुटाणे फुटायला लागले. दादा छानपैकी असा मस्त सुगंध सुद्धा सुटलाय. आणि एकदम जर कान लावून जर ऐकलं तर तुम्हाला असा फुटाणे फुटलेला तडतड आवाज सुद्धा येईल. मध्यम स्वरूपात त्याला हलीत राहायचं, जेणेकरून त्या हरभरे करपणार नाहीत. हे बघा आता इथं आपले हरभरे फुटलेले. आणि काय होतं माहिती आहे का, मोठेच हरभरे फुटतात. शक्यतो छोटाले हरभरे फुटत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला हरभरा घेताना मोठालाच घ्यायचा. छानपैकी आता आपले इथं हरभरे फुटाणे तयार झालेले आहेत. बघा किती छान फुटले. तर आता मी इथं हे खाली घेते हरभरे पूर्ण. तर मैत्रिणींनो, आपले इथं फुटाणे तयार झालेले आहे. तर आपल्या आवडीनिवडीनुसार आपण इथं हळदसुद्धा लावू शकतो. तर मी इथं काय करणार आहे, हळद घेणार आहे. तर मी इथं थोडीशी हळद घेतलेली आहे. आणि त्या हळदीमध्येच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं. आणि आपल्याला इथं थोडंसं मीठ टाकायचे. आणि मीठ टाकल्याच्यानंतर याच्यात उगाच थोडंसं पाणी टाकायचे आपल्याला. आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं. हळद लावल्याच्यानं फुटाण्याला हळद लागली ना मस्त अशी चव येते. आणि चविष्ट सुद्धा खूप लागतात. आता आपल्याला या फुटाण्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं. हे असं छान आपण हळद आणि मीठ लावलेलं आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.